नमस्कार, मी सुवर्ण जोशी. अमेरिकेतल्या निवडणुकांविषयी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प की बायडेन हा प्रश्न आहे. आज दिवसभर या प्रश्नाची चर्चा होत राहणार आहे, देशभर ही चर्चा होत राहणार आहे आणि म्हणून या विषयासंदर्भात पुढचा 1 तास आपण बोलणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतलेली बघायला मिळते आहे. आज निर्णायक दिवस आहे, कारण निकालांचा दिवस आहे. अमेरिकेमध्ये महत्त्वाच्या राज्यांमध्ये ट्रम्प विजयी झालेले बघायला मिळत आहेत. फ्लोरिडा, टेक्सासमध्ये ट्रम्प यांचा विजय झालेला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला बायडेन यांनी आघाडी घेतलेली होती, मात्र आता ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळते आहे. ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होण्याच्या वाटेवर आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. आधी कल यायला सुरुवात झाली, त्यानंतर निकाल समोर येत आहेत. नेमक्या काय घडामोडी घडतायत या सगळ्याविषयी आपण या विशेष कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. या सगळ्या निकालांविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. शैलेंद्र देवळाणकर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. माझे सहकारी अमेय चुंबळे आपल्या सोबत चर्चेसाठी आहेत आणि अनय जोगळेकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, ते देखील आपल्या सोबत आहेत. अनय, अमेय आणि शैलेंद्र सर, आपल्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे मी पहिला प्रश्न नेते. शैलेंद्रजी, अख्ख्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं. निवडणूक जितकी ऐतिहासिक झाली, निकाल तितकेच ऐतिहासिक बघायला मिळत आहेत. काय सांगाल? आपण म्हणालात की निवडणूक ही ऐतिहासिक अनेक दृष्टिकोनात आहेच आहे, परंतु हे जे निकाल आहेत हे प्रामुख्याने ऐतिहासिक ठरतात. हे का बरं ऐतिहासिक ठरतायत? कारण गेले अनेक दिवस प्रसार माध्यमांमधनं ज्या प्रकारच्या चर्चा आहेत की इव्हन अमेरिकन प्रसार माध्यमातून देखील की डोनाल्ड ट्रम्प यांना ज्या पद्धतीने विलन ठरवलं गेलं होतं, डोनाल्ड ट्रम्प हे हेकेखोर आहेत, त्यांची धोरणं चुकीची आहेत, त्यांची महिलांविषयी, कृष्णवर्णियांविषयीचे सगळे धोरणं असतील, मायग्रंट विषयीचे असतील, या सगळ्या We've already cast their vote for 4 more years for President Donald Trump in the White House. And while the votes continue to be counted, we're going to remain vigilant. आपण बोलतो आहोत आपल्या तिन्ही ज्येष्ठ मान्यवरांशी. अमेय सुद्धा आतापर्यंत अनेकदा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वाचक तर राहिलेलाच आहे, मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संवादात सुद्धा राहिलेला आहे. परत एकदा बायडेन बोलतायत. थेट प्रक्षेपण. Movement across the country to make America great again. I truly do believe, as you do, that we are on the road to victory and we will make America great again. Thank you, Mr. President. America great again. Thank you, Mr. President. Thank you very much, ट्रम्प की बायडेन असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज सगळ्या जगभराला अपेक्षित आहे. ट्रम्प यांनी पुन्हा आघाडी घेतलेली आणि त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार असे चिन्ह बघायला मिळत आहेत. बायडेन आता संवाद साधत होते, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. अनय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर आणि अमेय आपल्या सोबत आहेत. अमेय, तू या सगळ्या दृश्यांविषयी काय सांगशील? आपण सुरुवात जेव्हा या दिवसाची केली तेव्हा असं म्हणत होतो किंवा अशा बातम्या सुद्धा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या की आघाडीवर आपल्याला बायडेन दिसतायत, पण या मागच्या काही तासांमध्ये बातम्यांच्या माध्यमातूनही तुला जाणवत असेल, प्रत्येक वेळेला तुला अँकर चेंज करावं लागत असेल, काय सांगशील? हो सुवर्णा, जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा हे जो बायडेन असाच आघाडीवर होते, पण त्याच्यानंतर असं झालं की आता असं चित्र आहे की 2016 साली जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी जी राज्य जिंकली ती त्यांनी आता राखली आहेत आणि तेव्हा ज्या अध्यक्षपदाचे उमेदवार होत्या हिलरी क्लिंटन, त्यांनी जी ह्यांची डेमोक्रॅट पक्षासाठी आपली जी जागा जिंकल्या होत्या ती राज्य राखली आहेत. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आणि ट्रम्प हे मुख्यत्व कोणत्या कारणामुळे आता आघाडीवर आहेत, तर ते तिकडची इलेक्टोरल कॉलेज सिस्टम जी आहे त्याच्यामुळे ते आघाडीवर आहेत. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे अमेरिकेमध्ये जी इलेक्टोरल कॉलेज सिस्टम आहे, म्हणजे आपल्याकडे जसं फक्त एक 50% वर किंवा सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळाली की ती
की म्हणजे तो पक्ष जिंकला किंवा तो उमेदवार पंतप्रधान झाला, इतकं थेट, इतकं सरळ, इतकं सोपं तिकडे नाही आहे. तिकडे अशी पद्धत आहे की इलेक्टोरल कॉलेज म्हणजे जे तुम्ही जे निवडून दिलेले लोक आहेत ते पुन्हा अध्यक्षपदासाठी त्या ऑफिसमध्ये जाऊन हे करतात, मतदान करतात. आणि ह्याच्यामध्ये हे जी राज्य आहेत त्या राज्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांचं जे वजन आहे, त्यांचं जे वेटेज आहे किंवा त्यांना किती वोट्स मिळणार हे त्यांच्या लोकसंख्येवर ठरतं. आणि ही जी सर्वात महत्त्वाची राज्य तिकडे किंवा सर्वात मोठी आपण म्हणूया, लोकसंख्येने जास्त आपण अशी म्हणूया, की त्याच्यामध्ये हे टेक्सास येतं, फ्लॉरिडा येतं, ही राज्य डोनाल्ड ट्रम्प यांनी राखली आहेत. आता म्हणजे ट्रम्प आघाडीवर आहेत किंवा ते पुन्हा अध्यक्ष होतील म्हणजे त्यांनी सगळी राज्य जिंकली, सगळ्या जागा जिंकल्या असा अर्थ त्याचा होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी राज्य आहेत ही भेदण्यात, ही जिंकण्यात जो बायडन अपयशी ठरलेत. आणि दुसरी एक थोडक्यात सांगतो, दुसरी एक पद्धत तिकडे अशी आहे की विनर टेक इट ऑल ह्या प्रिन्सिपलवर चालतं. म्हणजे इलेक्टोरल कॉलेजमध्ये जरी एका राज्यामध्ये ट्रम्प यांना 7 मतं पडली आणि बायडन यांना 6 मतं पडली तर हे एकूण झाले 13, तर निकालामध्ये संपूर्ण 13 मतं ट्रम्प यांना पडतात. ते 7 आणि 6 राहत नाही. जो जिंकतो तो सगळं घेऊन जातो, अशी पद्धत आहे. अमेय, पुन्हा बोलूया. अनय जोगळेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि शैलेंद्र सरांशी सुद्धा बोलायचंय. अनयजी, तुम्ही काय सांगाल, आत्ता ज्या घडामोडी घडतायत किंवा या मागच्या 2-3 तासांमध्ये निकालांसंदर्भात जे काही आघाडी पिछाडी होत आहे त्याचं सुरुवातीला काय विश्लेषण कराल? या सर्व ओपिनियन पोल्स मध्ये सांगण्यात येत होतं की जो बायडन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा साधारणतः 8% मतांनी पुढे आहेत. आणि त्यामुळे जरी या ओपिनियन पोल्स मध्ये जरी मार्जिन ऑफ एरर प्रत्येक सर्वेक्षणात काहीतरी चूक असू शकते आणि ती जरी चूक राहिली तरी देखील जो बायडन सहज विजयी होतील. अगदीच काही झालं तर ती थोडीशी टक्कर होईल, पण अदरवाईज जो बायडन हे लँडस्लाइडही विजयी होऊ शकतील असं सर्व सर्वेक्षणात सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात जे चित्र आहे ते साधारणतः असं आहे की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वेळा मिळवलेली जवळपास सर्वच्या सर्व रिपब्लिकन राज्य आहेत तिकडे आपला विजय मिळवलेला आहे. डेमोक्रॅटिक पक्षांनी त्यांचं जे पश्चिमेतली जी राज्य आहेत आणि उत्तर पूर्वेतली राज्य आहेत तिथे विजय मिळवलेला आहे. आणि त्यामुळे जी काही लढाई होणार आहे ती मुख्यतः विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया अशा 3-4 राज्यांमध्ये होणार आहेत. अॅरिझोना आहे, गेल्याला रिपब्लिकन पक्षाने मिळवलं होतं, ते यायला डेमोक्रॅटिक पक्षाकडे जाऊ शकतं. पण या सर्व राज्यांमध्ये अॅरिझोना वगळता सध्या डोनाल्ड ट्रम्प पुढे आहेत. आणि जर ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली तर त्यांचा विजय निश्चित आहे. कारण जरी आता ते एकूण आकड्यामध्ये जो बायडन यांच्या पाठी असले तरी ज्यांची मतमोजणी सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांना आघाडी आहे. अर्थात यातल्या अनेक राज्यांमध्ये पोस्टल बॅलट शेवटच्या क्षणापर्यंत आलेली आहेत आणि ती कोणती पोस्टल बॅलट मोजायची याच्यावरनं हा वाद निर्माण झालेला आहे. नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय की ते यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की 3 तारखेपर्यंत जी मतं आली तेवढीच मोजली जावीत. त्याच्यानंतर जर मतपत्रिका येत राहिल्या तर याला काही अर्थ उरणार नाही. कारण 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस चाललं आणि तिथे मात्र हे पारडं आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनी झुकलं आहे. अर्थात न्यायाधीश निष्पक्षपाती निर्णय देतील. पण रिपब्लिकन पक्षाच्या धार्जिणे असे 6 न्यायाधीश आता सुप्रीम कोर्टात आहेत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात रिपब्लिकन पक्षाचं पारडं जड आहे. नक्की. अनयजी, बोलूया. शैलेंद्र सर, मगाशी आपण बोलत होतो ते हे निकाल ऐतिहासिक आहेत. ट्रम्प यांनी आघाडी घेतलेली बघायला मिळतेय, काय सांगाल? हे यासाठी पण आता जसं आनेनी पण सांगितलं की ज्या पद्धतीचं प्रोजेक्शन केले गेलेले होते, ज्या पद्धतीचे इलेक्ट्रोल सर्वे आले होते आणि ज्याच्यामध्ये बायडनला प्रत्येक वेळेला बऱ्याच मोठ्या मार्जिनने, म्हणजे काही काही इलेक्ट्रोल सर्वे तर असे होते की डोनाल्ड ट्रम्प हे 100 पर्यंत सुद्धा इलेक्ट्रोलची मतं घेऊ शकणार नाहीत अशा प्रकारचे प्रोजेक्शन हे करण्यात आलेलं होतं. परंतु एक महत्वाची बाब आपण लक्षात ठेवा की 3 नोव्हेंबरला जे मतदान झालं त्याच्यातलं बहुसंख्य मतदान हे रिपब्लिकन पक्षाला झालेलं आहे. आणि त्यामुळे जे 10 कोटी जे बॅलेट वोटिंग आहे ते पोस्टल बॅलेट जे आहे हे पोस्टल बॅलेट बऱ्यापैकी डेमोक्रॅटला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. परंतु फार मोठ्या संख्येने आपण बघतो की लोकांनी 3 तारखेला जे मतदान केलं ते रिपब्लिकन पक्षाच्या फेवरमध्ये जाताना दिसतं. विशेष म्हणजे अमेरिकेमधला जो सनशाईन बेल्ट आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेतला इंडस्ट्रियल बेल्ट आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेतला 3रा सगळ्यात मोठा बायबल बेल्ट आहे. विशेष म्हणजे सनशाईन बेल्ट जो आहे हा पूर्णपणे डोनाल्ड ट्रम्पकडे राहिलेला आहे.
त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल बेल्ट जो आहे हा थोडासा डिवाइड झालाय, पण कल हा ट्रम्प यांच्याकडेच आहे. आणि जसं मी सातत्याने एका गोष्टीचं सांगत आलेलो आहे की एक लक्षात घे, 2004 ची जी निवडणूक होती अमेरिकेची, ज्या वेळेला जॉर्ज बुश ज्युनियर हे निवडून आलेले होते, त्यावेळेला त्याला पार्श्वभूमी जी होती ही प्रामुख्याने 2001च्या इलेक्शनची जी पार्श्वभूमी होती, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमधले जे इव्हॅन्जलिस्ट आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडलेले होते आणि त्यांनी हे बायबल बेल्ट मध्ये आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती रिपब्लिकनला मतदान केलं होतं. आणि म्हणून मी कालही म्हणत होतो की हा एक अत्यंत क्रुशियल फॅक्टर राहणार आहे की ऐन वेळेला हे कशा पद्धतीने मतदानचं प्रमाण किती होतं, किती लोक बाहेर पडतात आणि किती पद्धतीने ते मतदान केलं जातं. तो रिपब्लिकन पक्षाचा एक महत्वाचा अचिव्हमेंट राहिलाय. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या ज्या पद्धतीचे आव्हानं केले होते त्यामधलं धार्मिक आव्हान हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी तो देखील आधार हा सोडलेला नव्हता. आणि एक बाब आणखीन आहे की जरी जगाच्या दृष्टिकोनातून ट्रम्प हे अहंकारी असले, ते बऱ्यापैकी अनेक लोकांसाठी ते विलन पण आहेत, ते मायग्रंटसाठी असतील, कृष्णवर्णियांसाठी असतील, त्यांचा स्वभाव हा उन्नत, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना प्रेज करणारा, अप्रिशिएट करणारा एक फार मोठा वर्ग हा अमेरिकेमध्ये आहे. हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. 2016ला ज्या अमेरिकन फर्स्टचा नारा देऊन डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवरती आलेले होते, ज्या वेळेला अमेरिकेचे जे सगळे सिक्युरिटी असतील किंवा इकॉनॉमिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचा मॅनिफेस्टो सांगितलेला होता, त्यानुसार मग ते मेक्सिकन वॉल कन्स्ट्रक्शन असेल, चायना बरोबरचं ट्रेड वॉर असेल, मायग्रंट विषयीचं स्ट्रिक्ट धोरण असेल, या सगळ्या बाबतींमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली जी वोट बँक आहे, आपली जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्याला स्ट्रॉंग करून त्यांचे जे सगळे मुद्दे आहेत त्यांना ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं रिफ्लेक्शन हे या याच्यामध्ये पडलेलं आपल्याला दिसत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 3 राज्य जे महत्वाचे आहेत आणि फ्लोरिडाला सुद्धा म्हणजे जॉर्ज बुश ज्युनियरांना निवडून देणार, फ्लोरिडा हे रिपब्लिकन पक्षासाठी नेहमी ब्लेसिंग राहिलेलं आहे. कारण फ्लोरिडा 29 इलेक्टर्स आहेत आणि आता हा एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तिथं जरी लीड डेमोक्रॅटिक रिपब्लिकनची जरी असली तरी फ्लोरिडा जर यांच्याकडे आला तर डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून द्यायला अजिबात अवघड जाईल असं मला वाटत नाही. नक्की आपण बोलूया. शैलेंद्र सर पुन्हा येते आपल्याकडे. अनेकजी मगाशी बोलताना आणि विश्लेषण करताना आपण एका वादाचा उल्लेख केला, मतदानासंदर्भात आक्षेप घेतलेला आहे ट्रम्प यांनी आणि ते त्याच्या विरोधात कोर्टात सुद्धा जाणार आहेत. तर तो नेमका वाद, त्या मतदानावर आक्षेप घेणं किंवा त्याचा कितीचा फरक पडणार आहे, त्या नेमक्या वादाविषयी आपण स्पष्ट करू शकाल का? 2000 साली जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये अल गोर विरुद्ध जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर या निवडणुकीमध्ये असं असोसिएटेड प्रेस जे त्यांचे अधिकृत निकाल जाहीर करते त्यांनी जॉर्ज डब्ल्यू बुश यांना फ्लोरिडा राज्यात विजयी घोषित केलं होतं. आणि त्याच्यानंतर घोषित केल्यानंतर मतपत्रिका येत राहिल्या, त्याचे पुनर्मोजणी झाल्यावर ती आघाडी केवळ 550 मतांची किंवा तेवढी उरली होती. आणि त्याच्यामुळे नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि ते बरेच दिवस चिघळलं. साधारणतः असं दिसतंय की पॉप्युलर वोटमध्ये जरी जो बायडन जिंकत असले तरी खास करून ही सगळी बॅटल ग्राउंड स्टेट आहे, तिथे आता सगळीकडे मी बघितलं डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. ही आघाडी त्यातली एकदम नॅरो आहे आणि त्यामुळे अमेरिकेत प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम असतात निवडणुकांबद्दलचे, मतदानाबद्दलचे, मतमोजणीबद्दलचे. काही ठिकाणी पोस्टल बॅलट उद्या सकाळी मोजण्यात येत आहेत आणि काही ठिकाणी 3 तारखेचा स्टॅम्प असला पोस्टाचा तरी ती मतपत्रिका त्या मोजण्यास येतात. म्हणजे अगदी 2 तारखेच्या संध्याकाळी जरी तुम्ही पोस्ट केलं असलं आणि 3 तारखेला स्टॅम्प असला आणि जरी ते 10 तारखेला आलं मतपत्रिका तरी ती मोजण्यात येईल. आणि असं जर झालं तर ही एका प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे. कारण लोकांना साधारणतः निकाल काय लागले ते 24 तासात समजणं आवश्यक असतं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि आतापर्यंत कधी बॅलट मतदान होतं हे अमेरिकेत फार व्हायचं नाही. फक्त सिनियर सिटीजन, आजारी लोक करायचे. साधारणतः 40% लोक बॅलटनी मतदान करायचे. पण यावेळेला 70%च्या आसपास बॅलटनी मतदान झालेलं आहे. आणि त्यामुळे जर या बॅटल ग्राउंड स्टेटमध्ये जर काही निश्चित नियम केले नाहीत आणि त्याच्यात जर सर्वोच्च न्यायालयाने दखलंदाजी केली नाही तर दोन्ही पक्षाकडनं आरोप केले जातील. वातावरण पण सध्या अमेरिकेतलं तणावग्रस्त आहे. खास करून अनेक लोक बंदुका घेऊन फिरत आहेत आणि तेही अर्थात त्याचा दोष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टाकला जात आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोंधळाचं लवकरात लवकर सोडवणूक होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टात जायची तयारी केलेली आहे. पण डेमोक्रेटिक पक्षालाही तो अंदाज असल्यामुळे त्यांनी देखील तशा प्रकारची तयारी केलेली.
नक्की. आपण आत्ता निकालांसंदर्भात बोलतो आहोत. अमेरिकेतले निकाल काही वेळापूर्वी बायडेन आघाडीवर आहेत असं म्हणता म्हणता आता ट्रम्प यांनी आघाडी घेतलेली आहे आणि काटेकी टक्कर बघायला मिळते. अनेय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर आणि अमेय चुंबळे यांच्याशी बोलतोय. अमेय, बातम्यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस आपण प्रेक्षकांपर्यंत अमेरिकेमध्ये नेमकं निवडणुकीत काय सुरू आहे आणि आज आता निकालांबाबत सगळे अपडेट देतोय. अजून एक विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचे, ज्यांना तू जर्नलिझम शिकवतोस, त्यांचेही तुला नक्की काल आणि आज फोन आलेले असणार आहे की सर नेमकं आज आता अमेरिकेमध्ये काय होईल, निकालांबाबत काय होईल. तर तुझी एक हतोटी आहे की तू खूप सोप्या शब्दात सांगू शकतोस त्यांना, समजावू शकतोस त्यांना. तू आज तुझ्या व्ह्यू विषयी या निवडणुकांकडे बघताना काय सांगशील? हो, मला वाटतं सुवर्ण की आपण जेव्हा म्हणजे आपण सगळे हे अमेरिकेच्या बाहेर राहून अमेरिकेकडे बघणारे लोक आहोत, पण आपण जर का अमेरिकन लोकांचा विचार केला, आता आपण एकदा म्हणतो की अरे ह्याच्यात कोरोना केसेसमध्ये अमेरिका सगळ्यात पुढे आहे, सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेत, पण तिथल्या लोकांना ते तितकं दाहक वाटतंय का? कारण तुम्ही जो बायडन किंवा ट्रम्प यांच्या सगळ्या सभा बघा, तिकडे चिकटून चिकटून लोक बसलेली आहेत. म्हणजे मास्क आहे, पण आपल्याकडे जे पक्ष आहेत ते ज्या प्रकारे कोरोनाचे नियम पाळतील ते काहीच पाळत नाहीत. सो ह्याचा अर्थ आपल्याला तो मुद्दा मोठा वाटतोय, पण तिकडे मोठे मुद्दे कोणते आहेत? तर तिकडे सगळ्यात मोठा मुद्दा आता हा असणार की या महामारीमुळे अर्थव्यवस्था ही सगळ्याच देशांची खाली गेली किंवा त्याला फटका बसलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही अर्थव्यवस्था पुन्हा वर आणण्यामध्ये ट्रम्प जास्त सशक्त ठरू शकतात की बायडन. आणि ह्याच्यामध्ये जो अमेरिकेतला मध्यम वर्ग आहे, जो लोअर मिडल क्लास आहे, कारण आपल्याला कसं होतं बऱ्याच वेळा अमेरिकन म्हणजे हॉलिवूड फिल्म्स बघून किंवा ज्या अमेरिकन वेब सिरीज बघून तिकडे सगळीच लोक BMW मध्ये फिरतात असा एक समज होऊ शकतो किंवा अमेरिका हा प्रगत देश आहे, श्रीमंत देश आहे, पण तो देश श्रीमंत असला म्हणजे तिकडची सगळीच लोक ही अतिश्रीमंत आहेत असं होत नाही. पण त्याच्यामुळे जो तिकडचा मध्यम वर्ग आहे, तिकडचा जो लोअर मिडल क्लास आहे, त्यांच्या चिंता त्यांच्या काय आहेत, त्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्यांचे टेन्शन्स काय आहेत, आणि त्या टेन्शन्सना, त्यांच्या त्या आकांक्षांना हे ट्रम्प यांनी जास्त अपील केलं असावं असं मला वाटतं. कारण चीनचा मुद्दा असो किंवा हा कोरोना व्हायरसचा मुद्दा असो किंवा नोकऱ्या असो, कारण अमेरिकेमध्ये 100 पैकी 40 लोक ही कोणतं ना कोणतं वाहन चालवून आपलं पोट भरतात. तर आता या महामारीमध्ये जेव्हा तिकडे सगळा म्हणजे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन होता, काही कोरोनाचे नियम होते, त्याच्यामुळे तिकडेही बेकारी निर्माण झालेली आहे. आपल्या एवढी नसेल किंवा पाकिस्तान, बांगलादेश एवढी नसेल, पण तिकडेही झालेलं आहे. सो हे सगळे मुद्दे आणि शेवटी काय असतं, निवडणूक म्हटली की ते काही ह्याचं विज्ञानासारखं किंवा गणितासारखं 2+2=4 असं होत नाही. कारण प्रत्येक निवडणूक म्हटली की त्याच्यामध्ये भावना आल्या, त्याच्यामध्ये त्या मतदारांच्या भावनिक ह्याला हात घालणं आलं, आणि ते मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट एक थोडक्यात माझा व्ह्यू सांगतो की ओबामा असतील किंवा हिलरी क्लिंटन असतील किंवा पूर्वी हे बिल क्लिंटन असतील किंवा आता ट्रम्प असतील, यांच्या व्यक्तिमत्वाला एक वलय, म्हणजे ओबामांचं कौतुक तो अजूनही होतं. कारण म्हणजे ही इज अ सेलिब्रिटी, ही इज म्हणजे अनेक लोक त्यांना रॉकस्टार पण म्हणतात जे आपल्या वयाचे आहेत. पण तसं जो बायडन यांच्याबद्दल फारसं काही आलं नाही. म्हणजे तो माणूस फार भला असेल, हुशार असेल, अनुभव असेल, सगळं असेल, आपण काही नाकारत नाही. पण निवडणुकीमध्ये, आणि ते पण तुमच्यासमोर जेव्हा डोनाल्ड ट्रम्प सारखा अनप्रेडिक्टेबल माणूस उभा आहे आणि जो स्वतः सेलिब्रिटी आहे, त्याला सेलिब्रिटी म्हणून जगण्याचा खूप वर्षाचा अनुभव आहे, कारण तिकडे खूप मोठा पॉप्युलर शो त्यांनी होस्ट केलेला आहे. तर अशा व्यक्तीसमोर जो बायडन यांचा टिकाव लागला नाही का, हा प्रश्न आता आपण विचारला पाहिजे. नक्की. अमेय, असेच बोलत राहूया. शैलेंद्र सर आणि अनयजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्ही तिघही असेच संवादात, संपर्कात राहा. एक छोटासा ब्रेक घेऊया कार्यक्रमामध्ये, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत या कार्यक्रमामध्ये. अमेरिकेतल्या निकालांविषयी आपण बोलतोय. सुरुवातीला कल आणि त्यानंतर निकाल समोर येत आहेत. अर्थातच काल रात्रीपासून, आज सकाळपासूनच नव्हे, काल रात्रीपासून चर्चा सुरू झालेली आहे की बायडेन की ट्रम्पच, आणि त्याच्याच विषयी बोलतोय अनेय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर हे दोघेही मान्यवर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, आणि माझे सहकारी आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे सुद्धा आपल्या सोबत आहेत. या तिघांशी बोलणार आहोत. शैलेंद्र सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारते या सेगमेंटमधला. आपल्याकडे साधारणपणे असं असतं की जर मतदान जास्त झालं तर सत्ता बदल होतो. हा असा नियम किंवा असं चित्र सरसकट आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळतं का?
नाही, अमेरिकेमधली एकूणच जी सगळी इलेक्ट्रल प्रोसेस आहे ही अत्यंत कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीची आहे. त्याच्यामध्ये असंख्य फ्लॉज आहेत, अनेक उणिवा आहेत. परंतु परंपरेच्या स्वरूपात 19व्या शतकापासून ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालत आलेल्या आहेत. जसं आता अमेयनी पण सांगितलं, की त्यांच्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये देखील अनेक प्रॉब्लेम्स आहेत. जसं अगदी सोप्या ह्याच्यात सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्य आहेत. आणि या 50 राज्यांची विभागणी 435 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे. परंतु ह्या जिल्ह्यांच्या ज्या बॉर्डर्स आहेत, या बॉर्डर्स ज्या आहेत ह्या काही फिक्स नाहीयेत. म्हणजे नॉर्मली आपल्याकडे कसं की उमेदवार, आपल्याकडे मतदार हे उमेदवार डिसाईड करतात. परंतु अमेरिकेमध्ये उमेदवार हा आपल्याला कोण मतदार पाहिजे हे डिसाईड करतो. मग आपल्याला अनुकूल असणाऱ्या मतदारांना आपल्याकडे कसं घेता येईल ही त्याला मुभा आहे. म्हणजे तो डिस्ट्रिक्टच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या अल्टर करू शकतो, ज्याला जेरीमेंडरिंग असं म्हणतात. आणि ही जरी निगेटिव्ह कन्सेप्ट असली तरी अमेरिकन राजकारणामध्ये ही खूप पॉप्युलर आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मतदारसंघ आहेत असंही अजिबात नाहीये. अनेक ठिकाणी मतदारसंघ नाहीयेत. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये देखील जी वोटिंग्स आहे किंवा मतदार आहे, जसं आपल्याकडे 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना ही अस्तित्वात आली आणि त्यानंतर सर्वांना मतदाराचा अधिकार मिळाला, ज्याला आपण युनिव्हर्सल फ्रँचाइज असं म्हणतो. तसा प्रकार हा अमेरिकेमध्ये अजिबात घडलेला नाही. अमेरिकेमध्ये एकतर वोटिंग किंवा मतदान जे आहे कंडिशनल होतं बराच काळपर्यंत. म्हणजे अगदी 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अमेरिकेमध्ये मतदार हे कंडिशनल होतं. कृष्णवर्णीयांना सुद्धा मतदानाचा अधिकार खूप संघर्षानंतर दिला गेला. तो जेव्हा दिला गेला तेव्हा त्यामध्ये पण लिटरसीची अट ठेवली गेली, महिलांच्यासाठी पण ठेवलं गेलं. सुरुवातीला मतदानासाठी कंडिशनल, म्हणजे कंडिशन असं होतं की जे टॅक्स पेयर्स आहेत, इकॉनॉमिक कंडिशन्स ठेवल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे अशा अनेक गोष्टीतनं अमेरिकन लोकशाही विकसित होत गेली. परंतु अजूनही ती परफेक्ट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. जसं आता अमेयनी पण एक सांगितला मुद्दा, की त्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये जसं विनर्स टेक ऑल अशा स्वरूपाचा जो प्रकार आहे, तर तो देखील त्याच्यामध्ये, कारण मागच्या वेळेला सुद्धा पॉप्युलर वोट खरं तर हिलरी क्लिंटन यांना जास्त मिळालेलं होतं. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्टरची वोट्स 304 मिळालेले असल्यामुळे ते विजय म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे हा जी अशा स्वरूपाचा जो प्रकार आहे, या फ्लॉजमुळे अनेकदा ही निवडणूक वादामध्ये सापडते आणि आता हा प्रकार आणखी जास्त वाढायला लागलेला आहे. नक्की. कोर्ट मॅटर्स अलीकडच्या काळामध्ये खूप जास्त व्हायला लागलेले आहेत. आता मुद्दा असा येतो की या सगळ्या याच्यातनं ज्या वेळेला, कारण ही सिस्टम जी आहे फक्त काही आफ्रिकन लोकांनी स्वीकारलेली, पाकिस्तानमध्ये इलेक्ट्रल कॉलेजची सिस्टम आहे. परंतु बऱ्याच लोकांनी, कारण राष्ट्राध्यक्ष नॉर्मली आपण बघितलं हा लोकांकडनं निवडला जातो. अनेक देशात, बहुसंख्य देशांमध्ये जिथे राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे डायरेक्ट लोक त्याला मतदान करतात. नक्की. परंतु इथे इलेक्ट्रल कॉलेजची ही जी संकल्पना आहे ही त्यांना एक मधली स्टेप म्हणून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या कॉम्प्लिकेशन्समुळे अनेकदा प्रॉब्लेम येतो आणि खऱ्या अर्थाने जे लोकांना पाहिजे त्याचं रिप्रेझेंटेशन होतं का, म्हणजे त्याचं प्रतिबिंब खरंच त्यांच्या प्रेसिडेंटमध्ये उमटतं का, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावर, आणि अमेरिकेची राज्यघटना जी आहे ज्याला परिदृढ किंवा रिजिड कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात, की ज्यामध्ये घटना बदल करणं फार अवघड आहे. जसं भारताची राज्यघटना ही फ्लेक्झिबल आहे, जी लवचिक आहे आणि जी काळानुरूप त्याच्यामध्ये अनेक बदल होत गेले, म्हणून नक्की. भारतीय राज्यघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती घटना दुरुस्त झाल्या. तसा प्रकार अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येत नाही, कारण ती परिदृढ असल्यामुळे अनेक गोष्टी परंपरेने ह्या चालत आलेल्या असल्यामुळे हे फ्लॉज आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे कोर्ट मॅटर्स अलीकडच्या काळात वाढायला लागलेले आहेत. नक्की. तुमच्यातलाच एक मुद्दा घेऊन मी अनयजींकडे जाते. अनयजी, 10 कोटीच्या आसपास मतदान, याकडे तुम्ही कसं बघता? आणि आपण बघतोय काही राज्य ट्रम्प यांच्याकडे, काही राज्य बायडेन यांच्याकडे. याचा अर्थ काय? म्हणजे काही ठराविक राज्य जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी किंवा त्या राज्यांमधून मतदान जर एखाद्या ठराविक उमेदवाराला झालं असेल तर तो जिंकला असं म्हणता येतं का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. हो. अगदी तुलना करणं योग्य होणार नाही तशीच्या तशी, पण जसे म्हणलं बिहारच्या राजकारणाशी अमेरिकेच्या राजकारणाशी तुलना करता येऊ शकेल. अमेरिका हा देश एकसंध नाहीये. अमेरिकेतली जी सगळी हायटेक इंडस्ट्री आहे ती पश्चिम किनाऱ्यावर आहे, बँकिंग फायनान्स पूर्व किनाऱ्यावर आहे, मीडिया पूर्व किनाऱ्यावर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भागात प्रामुख्याने उच्च शिक्षित, श्रीमंत, उदारमतवादी, पुरोगामी, महिलावादी ह्या सर्व लोकांचा वास्तव्य या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर जास्त आहे. आणि त्यामुळे पारंपरिकरित्या या भागातले मतदार डेमोक्रेटिक पक्षाला मतदान करतात, कारण या सर्व विषयांवर डेमोक्रेटिक पक्ष अधिक आग्रही असतो. तो डाव्या विचारांचा आहे थोडासा. मधला जो सगळा अमेरिका आहे, ज्याला कॉन्टिनेंटल म्हणजे ज्याला जसं आता शैलेंद्रजींनी सांगितलं, त्याच्यात रस्ट बेल्ट आहे, त्याच्यात बायबल बेल्ट आहे, त्याच्यात इंडस्ट्रियल बेल्ट आहे. या सगळ्या भागातले लोक पारंपरिकरित्या रिपब्लिकन पक्षाला मतदान करतात. आता जर आपण या नकाशाकडे जर लक्ष टाकलं तर डेमोक्रेटिक पक्षाला मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर आणि उत्तर पूर्व किनाऱ्यावर विजय मिळालेला आहे. आणि रिपब्लिकन पक्षाने आपला जो गड होता गेल्या वेळेला तो राखलेला आहे. फक्त आता ही 3 राज्य आहेत, म्हणजे 223, 214 दिसत आहे.
विस्कॉन्सिन 10, नंतर मिशिगन 16 आणि पेनिसिल्व्हेनिया 20 ही 3 राज्य जी गेल्या ट्रम्पने जिंकली होती ती यावेळेला त्यांनी पुन्हा जिंकली तर त्यांचा विजय निश्चित होईल. जसं मी बिहारशी तुलना केली होती की बिहारमध्ये आरजेडी आणि आता काँग्रेस त्यांच्या सोबत आहे, यांच्याकडे मुख्यतः त्यांचा फोकस हा मुस्लिम प्लस यादव मतांवर असतो, त्यामुळे त्यांचा मतदारसंघ तुलनेने कन्सॉलिडेटेड आहे. आणि दुसरीकडे जेडीयू आणि भाजप यांची कोअलिशन आहे, ज्याच्यामध्ये परस्पर विरोधी असे अनेक छोटे छोटे गट एकत्र येऊन ते या आघाडीला मतदान करतात. त्याच्यामध्ये भाजप मुख्यतः ब्राह्मण, ठाकूर आणि कायस्थ असेल, जेडीयू ओबीसी, एससी, काही मुस्लिम अशा प्रकारचं. तसं डेमोक्रॅटिक पक्षाला अमेरिकेतले मुख्यतः जसे उच्च शिक्षित, नवश्रीमंत, त्याचबरोबर महिलावादी, कृष्णवर्णीय, काही हिस्पॅनिक अशा प्रकारचे लोक मतदान करतात. याचं जर कॉम्बिनेशन त्यांनी योग्य ठेवलं तर डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळतो. बराक ओबामांच्या काळात त्यांना यश मिळालं होतं, कारण ते कृष्णवर्णीय होते, ते उच्च शिक्षितही होते, ते तरुणाईलाही अपील करू शकत होते आणि त्यामुळे हे परस्पर विरोधी असलेले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते एकत्र येऊन त्यांची संख्या रिपब्लिकन पक्षापेक्षा जास्त भरते. जेव्हा हे कॉम्बिनेशन चुकतं, जसं हिलरी क्लिंटनच्या बाबतीत झालं, म्हणजे हिलरी क्लिंटन यांचाही कृष्णवर्णीयांना पाठिंबा होता, पण ज्या संख्येने बराक ओबामांना निवडून द्यायला कृष्णवर्णीय लोक बाहेर पडले त्या संख्येने ते हिलरी क्लिंटन यांना निवडून द्यायला बाहेर पडले नाहीत. हिलरी क्लिंटन यांची अति टोकाची महिलावादी जी भूमिका होती ती तिथला जो धार्मिक गट आहे त्यांना ती पसंत पडत नव्हती, कारण अबॉर्शन असेल, LGBT असेल या विषयांवरची मतं पसंत नव्हती. आणि ती चूक दुरुस्त करायला डेमोक्रॅटिक पार्टीने यावेळेला कमला हॅरिस, ज्या अर्ध्या कृष्णवर्णीय आहेत, अर्ध्या भारतीय आहेत, त्यांना उमेदवारी दिली. जो बायडन यांची पर्सनॅलिटी अशी स्ट्रॉंग, त्यांच्याबद्दल काही मतं कोणाची नाही आहेत, आणि हिलरी क्लिंटनच्या वेळेला झालेली चूक दुरुस्त करायचा प्रयत्न केला. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व, सोशल मीडियातलं त्यांचं अपील आणि मुख्यतः म्हणजे पॉलिटिकली इनकरेक्ट जरी असले, अनेकदा ते वाह्यात जरी बोलत असले तरी लोकांना ते ऐकायला हवंय, कारण अमेरिकेतली जी अस्वस्थता आहे, मध्यमवर्गीयांच्या रोजगारावर आलेली संक्रांत आहे, चीनकडनं होणारी पिळवणूक आहे, त्याच्यावर त्यांना कोणतरी निर्णय घेणारा नेता हवा आणि तो त्यांना डोनाल्ड ट्रम्पच्या रूपाने दिसला असं आता आपण म्हणू शकतो. नक्की. आणि अमेय, मगाशी जशी आपण चर्चा करत होतो की सेलिब्रिटी अपिअरन्स जो असतो, दिसणं जे असतं, तर ते जास्त अपील करतात, तसंच काहीसं ट्रम्प यांच्याविषयी झालंय. आता अनयजी जसं म्हणत होते तेच कुठेतरी छाप पडताना आणि म्हणून ही आघाडी बघायला मिळते, कारण अनेकदा बातम्यांच्या माध्यमातून किती त्यांच्यावर टीका होत गेली, कसे त्यांचे निर्णय चुकत गेले किंवा कसं आंदोलन होतंय त्यांच्या निर्णयांविरोधात, हे सगळं आपण दाखवत होतो. हो सुवर्ण, मला वाटतं की हे कोणताही देश असो, निवडणुकीला किंवा राजकारणाला एक काही पॉईंट्स जे आहेत ते लागू असतात आणि ते समान असतात. तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की परसेप्शन हा जो मुद्दा असतो ना, की ट्रम्प माझा एखादी समस्या सोडवतील की खरंच सोडवतील की मला माहीत नाही, पण ते सोडवतील असं मला वाटतंय किंवा तेच सोडवू शकतील असं माझं एक परसेप्शन, माझी एक धारणा झालेली आहे. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये ट्रम्प हे उजवे ठरले, कारण जसं आता अनया सर म्हणाले की ते कधी कधी म्हणजे अनेकदा ते वाह्यात बोलतात, कधी कधी त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. अनेक वृत्तपत्रांनी सांगितलं की ते दिवसात सरासरी 17 वेळा खोटं बोलतात. म्हणजे अमेरिकेत एवढी लोकशाही आहे की ते खोटं किती वेळा बोलतात हेही मोजायला लागतात. पण तरीही ट्रम्प जर का जिंकून येतात तर ह्याचा अर्थ की ते लोकांना त्यांचं बोलणं, त्यांच्या भावना किंवा त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या लोकांना भावत आहेत. आणि दुसरीकडे जर का आपण बघितलं तर म्हणजे थोडंसं मी काही म्हणजे थेट तुलना किंवा अशी काही उपमा देत नाही आहे, पण थोडंसं आपल्याकडे जे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल आहे की अर्थव्यवस्थेचा मुद्दा निघाला की सगळे मनमोहन सिंगकडे कान लावून बसतात, पण इतर कोणत्या मुद्द्यांवर मनमोहन सिंगनी मत मांडलं की ते कारण शेवटी सिंग हे अकॅडमिशियन आहेत, ते एक टेक्नोक्रॅट आहेत, कारण ते RBIचे गव्हर्नर होते आणि आपल्याला सगळं माहिती आहे ते काय आहेत ते, पण ते सेलिब्रिटी नाही आहेत. ते स्टेजवर किंवा एका सभेमध्ये 2 कोटी 10 लाखाची गर्दी जमा करू शकत नाहीत आणि हे वास्तव आहे. तर मला वाटतं सगळ्याच जगाला आज म्हणजे आपण जगात राहतो त्या जगात सर्वाधिक किंवा बहुतांश देशांमध्ये एक अल्फा मेल किंवा एक अल्फा लीडर लोकांना लागायला लागलेला आहे, की तो बोलत कितीही चांगला असला, कितीही सेन्सिबल, कितीही करुणाशील त्याच्या बोलण्यात नम्रता असली, त्याच्यापेक्षाही जास्त तो एक एक्स फॅक्टर त्याच्यामध्ये आहे की नाही, तो एका मतदाराला जास्त भावतो. आणि म्हणून जर का आपण बघितलं हे फक्त अमेरिकेत होत नाही आहे. जर का तुर्कीमध्ये जे आता रोजच्या रोज जे मुक्ताफळ उधळत असतात अर्दोगान किंवा इस्रायलचे नेत्यानाहू किंवा हे
ब्रिटनमधले जे बोरिस जॉन्सन, ह्या सगळ्यांमध्ये समान हे की ते डिलिव्हर करू शकतील की नाही माहीत नाही, पण त्यांना बातम्यांमध्ये कसं राहायचं हे मात्र ठाऊक असतं. अगदी. तुम्हा तिघांशीही मला आता पुढच्या चर्चासत्रामध्ये 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं आहे. ते म्हणजे जो बायडेन की ट्रम्प, आणि त्या दोघांपैकी जो कोणी येईल त्याचा अमेरिकेतलं सगळं पुढचं चित्र आणि त्याचबरोबर इतर देशांशी असलेले संबंध, या सगळ्यामध्ये काय घडणार आहे. तर सुरुवातीला मी अने आपल्याकडे येते. अने, आपण सांगाल आपल्याला काय वाटतं, जो बायडेन की ट्रम्प आणि त्या दोघांपैकी जो कोणी येईल त्याचा अमेरिकेतल्या पुढच्या सगळ्या प्रक्रियेवर किंवा पुढच्या सगळ्या कालावधी आणि निर्णयांवर कसा परिणाम होईल, आणि अर्थातच भारत आणि अमेरिका यांचा संबंध? माझं मत डोनाल्ड ट्रम्पला राहील. खरं त्याच्यामध्ये एक भारतीय म्हणून डोनाल्ड ट्रम्प आले काय किंवा जो बायडन आले काय, भारत आणि अमेरिका संबंध चांगलेच राहतील. पण क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं तर डोनाल्ड ट्रम्प हे सेट झालेले बॅट्समन आहेत आणि आता स्लॉग ओव्हर सुरू होत आहेत, त्यामुळे त्यांची नजर चेंडूवर आहे आणि त्यामुळे त्यांना टोलवाटोलवी करता येऊ शकेल. दुसरीकडे जो बायडन जर आता अध्यक्ष झाले तर मात्र त्यांचा पुढचा काही काळ हा डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या गोष्टी बदलल्यात ओबामांच्या काळातल्या त्या सगळ्या सुधारण्यात जाईल. खास करून इराण बरोबरची असलेली न्यूक्लिअर डील असेल, देशांतर्गत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक असेल, अन्य सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील. आणि आता असं चित्र दिसतंय की सिनेटमध्ये बहुधा रिपब्लिकन पक्ष आपली आघाडी कायम ठेवेल आणि त्यामुळे सिनेट जर रिपब्लिकन पक्षाचं असेल तरी डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्ष जरी झाले बायडन तरी ते फार काळ करू शकणार नाही. आपल्याकडे जसं लोकसभा राज्यसभेचं राजकारण असतं तसंच तिथे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचं राज्य असतं. ट्रम्प बद्दलचा जो सगळ्यात मोठा आक्षेप घेतला जातो तोच आक्षेप भारताच्या दृष्टीने सगळ्यात जमेची बाजू आहे. कारण ट्रम्प यांना बोललं जातं की ट्रम्प हे व्यवस्थेबाहेरचे आहेत आणि त्यामुळे त्यांना धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे हे कळत नाही. ते मुख्यतः व्यक्ती केंद्रित असतात आणि एकूणच जी व्यवस्था चालत आलेली आहे की तुम्ही राज्यकारभार करण्यासाठी वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन घ्या, एकत्र टीम वर्क करा, त्याच्याऐवजी तुमच्या कुटुंबियांचं मार्गदर्शन घेतात, त्यांचे सल्लागार सातत्याने 6-6 महिन्यांनी बदलतात, त्यांना ट्विटरवरनं हकालपट्टी करतात, हे सगळं मान्य आहे. पण आजची जी व्यवस्था आहे कोविड-19 मुळे झालेली, त्याच्यामुळे जग एका नवीन संक्रमणाच्या त्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्याची जी वैश्विक व्यवस्था आहे ती 1945च्या वस्तुस्थितीवर, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या वस्तुस्थितीवर अवलंबून आहे. आणि भारताला हे कायम वाटत असतं की या 21व्या शतकात भारताला आपल्या योग्यतेनुसार स्थान मिळालं पाहिजे. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश, जगातला एक सगळ्यात जुनी संस्कृती, एक मोठी अर्थव्यवस्था, एक अति डायव्हर्सिटी असलेला देश, आणि दुर्दैवाने भारताला आंतरराष्ट्रीय संस्थांवर म्हणावं तितकं प्रतिनिधित्व नाहीये. आणि इथे डोनाल्ड ट्रम्प भारताच्या मदतीला येऊ शकतात. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील म्हणणं तेच आहे की ज्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, UN आहे, WHO आहे, सिक्युरिटी काउन्सिल आहे, नेटो आहे, त्या सगळ्या अमेरिकेचं शोषण करत आहेत आणि अमेरिकेला त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत. आणि त्यामुळे या संस्थांमध्ये रिफॉर्म करून एक नव्या रचनेचं ते प्रणेते आहेत. त्यामुळे भारतासाठी ट्रम्प मदतीला येऊ शकतात. चीनचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावर शैलेंद्रजी अधिक विवेचन करतीलच. पण चीन विरुद्ध एक डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असलेले माईक पॉम्पिओ, जे ज्यांचे परराष्ट्र सचिव आहेत, ते गेल्या काही महिन्यापासून एक अनौपचारिक अशी एक चीन विरुद्ध आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याच्यामध्ये जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत, अमेरिका, कोरिया, सिंगापूर, गल्फ कंट्रीज आहेत. आणि आता जर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर त्या धोरणात सातत्य आपल्याला बघायला मिळेल. चीनबाबत डोनाल्ड ट्रम्प अतिशय उघडपणे भूमिका घेत आहेत. जरी बायडन अध्यक्ष झाले तरी ते चीनच्या बाजूनी नसतील, पण त्यांना सेट व्हायला वेळ जाईल आणि कदाचित चीनपेक्षा त्यांचा फोकस हा रशियावर असेल. आणि त्यामुळे भारताच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर ज्या गोष्टी भारताला सातत्याने बायपार्टिझन पॉलिटिक्समध्ये स्वतःसाठी मिळवता आल्या नव्हत्या, ते डोनाल्ड ट्रम्प परराष्ट्र धोरणातही व्यक्ती केंद्रित अप्रोच त्यांचा थोडासा असल्यामुळे किंवा अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचा अप्रोच असल्यामुळे तो भारताला फायदा होऊ शकेल. नक्की. अनेजी आपल्याशीही बोलते. शैलेंद्र सर तुमच्याकडे येते, पण त्याआधी एक स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत. मतदानाला तर सुरुवात अमेरिकेमध्ये झालेली आहे, कल आणि त्यानंतर निकाल यायला सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्ष निवडणूक होण्याआधीच यंदाच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. पोस्टल असो, ईमेल असो, अर्ली बॅलेट वोट्सच्या माध्यमातून तब्बल 9 कोटीहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमेरिकेचा अध्यक्ष कसा निवडला जातो याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्याविषयीचा एक रिपोर्ट पाहू आणि मग पुन्हा एकदा चर्चेकडे येऊ. We are going to
win the state of Michigan again. This election is the most important one you've ever voted in. जगाचं राजकारण ठरवणाऱ्या अमेरिकेतल्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय. जगातली महासत्ता असलेल्या अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे जगातील प्रभावशाली व्यक्ती मानली जाते. अमेरिकेचा अध्यक्ष हा फक्त त्याच्या देशाचाच नव्हे तर जगाच्या राजकारणालाही दिशा देणारा असतो. त्यामुळे अमेरिकेची निवडणूक म्हणजे एका अर्थानं जगाची निवडणूकच म्हणावी लागेल. अमेरिकेतली ही निवडणूक वेगळ्या अर्थानंही लक्षणीय ठरली आहे. कारण यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाआधीच विक्रमी मतदान झालंय. बहुतेक लोक निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये मतदानाच्या इतर पर्यायी पद्धतीही अस्तित्वात आल्या. 2016च्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या एकूण मतदारांपैकी 21% जणांनी अशा पर्यायी पद्धतीचा वापर केला होता. अर्ली बॅलेट्स वोटनुसार पोस्टल आणि ईमेलद्वारे आतापर्यंत जवळपास 9 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मागील 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा ही संख्या जवळपास 65% अधिक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेकांनी अर्ली बॅलेट्स वोटला प्राधान्य दिलंय. अमेरिकेत मतदानानंतर तातडीने एक्झिट पोल येण्यास सुरुवात होते आणि यामध्ये बऱ्यापैकी कल स्पष्ट झालेला असतो. मात्र यंदाचं चित्र वेगळं असणार आहे. तब्बल 9 कोटी पोस्टल मतं असल्यानं त्यामुळे कल समोर येण्यास अधिक वेळ लागू शकतो. मतदान संपल्यानंतर काही राज्यांमध्ये निवडणूक निकाल जाहीर होऊ शकतात. अमेरिकेतील निवडणूक पद्धतीनुसार प्रत्येक राज्यात निकालाच्या वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मात्र सर्वच राज्यांना 8 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी करणं अनिवार्य आहे आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आलेला पोलचा कल आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये फरक असू शकतो. मतमोजणीनंतर इलेक्टर्स 14 डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्षांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करतील. देशभरातून सर्वात जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजेता ठरतोच असं नाही. 2016 साली हिलरी क्लिंटन यांच्याबाबत असंच घडलं होतं. जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असाल आणि तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान करायला पात्र ठरता. पण अनेक राज्यांमध्ये मतं देण्यापूर्वी मतदारांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठीची कागदपत्र दाखवावी लागतात. असा कायदा तिथे करण्यात आलाय. राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार इलेक्टोरल कॉलेज मतदान आपल्या बाजूने जिंकण्याचा प्रयत्न करतात. इलेक्टोरल कॉलेजची संख्या ही प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार ठरवण्यात आली आहे. इलेक्टोरल कॉलेजची एकूण संख्या 538 असते. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 270 अथवा अधिक मतं मिळवावी लागतात. म्हणजे ज्यावेळी नागरिक मतदान करतात त्यावेळी ते आपल्या राज्याचा प्रतिनिधी निवडतात. थेट राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करत नाही. म्हणजे जेव्हा एखादा अमेरिकन मतदार त्याच्या आवडत्या उमेदवाराला मत देतो तेव्हा तो राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकीसाठी नसून राज्य पातळीसाठी असतं. एखाद्या राज्यातून ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची इलेक्टोरल वोट्स जमा होतात. अमेरिकेतली 2 राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे. बहुतेक सगळ्या राज्यांमधल्या मतदारांचा कल हा 2 पैकी एका पक्षाकडे जास्त आहे. म्हणूनच मग उमेदवार अशा राज्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतात जिथे जिंकण्याची संधी दोन्ही उमेदवारांना असते. या राज्यांना बॅटल ग्राउंड्स स्टेट्स असं म्हटलं जातं. अशी राज्य जिथे चुरशीची लढत आहे त्याच राज्यांना स्विंग स्टेटस असंही म्हटलं जातं. कारण या राज्यांमधले मतदार रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांमध्ये विभागले गेल्यानं या राज्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते. चायना अमेरिकेला 450 बिलियन देतं, एक्सपोर्ट्स करतं आणि US फक्त 106.4 बिलियन एक्सपोर्ट करतं. तर त्यामुळे तुम्हाला कळत असेल की ही खतखत किती आहे की एका बाजूला चायनावर पूर्णपणे अवलंबून होते आहे आणि त्यामुळे जे ट्रम्पचं जे नीती होती की चायनाला टेक्नॉलॉजी न देण्याची किंवा निर्बंध लादण्याची तर ही खूप पॉझिटिव्ह असती. पण दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढते, आर्थिक समस्या वाढत आहेत आणि बायडनची पण भूमिका जी आहे ती जसं बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं की चीनच्या बाबतीत तेवढी सकारात्मक आणि उजवी ठरणार नाहीये आणि या सगळ्याचा परिणाम या इलेक्शनवर असणार आहे. फ्लोरिडा आणि ओहायो ही 2 राज्य स्विंग स्टेटस असल्याचं मानलं जातं. एरिझोना आणि टेक्सास ही राज्य खरं तर रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी होती. पण सध्या या राज्यांमधून डेमोक्रॅटिक पक्षाला मिळणारं समर्थन वाढल्याने 2020च्या निवडणुकीत या राज्यांना ही बॅटल ग्राउंड स्टेट मानलं जात आहे. रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकन राजकारणातला पारंपरिक विचारसरणीचा पक्ष आहे आणि यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे त्यांचे उमेदवार आहेत सध्या राष्ट्राध्यक्ष असणारे डोनाल्ड ट्रम्प.
आपल्याला आणखी 4 वर्ष सत्तेत राहता येईल अशी आशा त्यांना आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, रोनाल्ड रेगन, रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे होते. अमेरिकेतला पुरोगामी विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष. जॉन एफ केनेडी, बिल क्लिंटन, बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत जो बायडन. अत्यंत अनुभवी असणारे जो बायडन हे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानाची 8 वर्ष उपराष्ट्राध्यक्ष होते. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन या दोन्ही उमेदवारांनी वयाची 70 ओलांडलेली आहे. दुसरी टर्म मिळाली तर त्यांच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प 74 वर्षांचे असतील, तर बायडन जिंकले तर ते 78 वर्षांचे असतील. बायडन जिंकले तर अमेरिकेच्या इतिहासातले या वयात पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होणारे ते पहिले व्यक्ती ठरतील. अमेरिकेतल्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची भूमिका. अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार मोठी भूमिका बजावतात. 16 राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु 13 लाख भारतीय ज्या 8 राज्यांमध्ये राहतात त्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. भारतीय वंशाचे मतदार आणि अमेरिकेचे मतदार कोणाला मत देतात हे कळण्याची वेळ आता जवळ आली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या मोठ्या प्रक्रियेनंतर कोण अध्यक्ष होणार हे 14 डिसेंबरला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमेरिकेतल्या निकालांविषयी आपण बोलतो आहोत. निवडणूक प्रक्रिया अमेरिकेतली कशी असते याविषयीचा हा रिपोर्ट होता. अनेय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर हे माननीय पाहुणे आपल्या सोबत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अमेय सुद्धा माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. या तिघांशी बोलूया, पण एक छोटा ब्रेक घेऊन परत येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फक्त इथे न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्येच ही चर्चा सुरू नाहीये, तर देशभर आणि सोशल मीडियावर सुद्धा हीच चर्चा सुरू आहे की अमेरिकेमध्ये आज नेमकं होणार काय आहे, बायडेन की ट्रम्पच. आणि त्याच्याविषयी अनेय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर हे दोन मान्यवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आपल्याबरोबर चर्चेत आहेत. माझे सहकारी अमेय सुद्धा आपल्यासोबत आहेत, अमेय चुंबळे. मी बोलणार आहे आधी शैलेंद्र सरांशी. शैलेंद्र सर, मगाचा जो मुद्दा होता तोच घेऊन मी तुमच्याकडे येते की ट्रम्प की बायडन, तुम्हाला काय वाटतं? आणि त्या दोघांपैकी कोण आलं तर अमेरिकेतल्या पुढच्या घडामोडींविषयी सकारात्मकता किंवा तोटा? आणि अजून एक मुद्दा फक्त आधी आपण स्पष्ट करावा, स्विंग स्टेट्सवर काही डिपेंड असतं का? हा थोडा आधीचा प्रश्न आहे. स्विंग स्टेटवर काही डिपेंड असतं का? आणि अचानक मतदानाचा जो आकडा वाढलेला आपल्याला बघायला मिळाला त्याच्याविषयी सुद्धा सुरुवातीला सांगाल आणि मग दुसरा प्रश्न. नक्कीच आहे. स्विंग स्टेट हे नॉर्मली अशा स्वरूपाचे स्टेट्स आहेत की ज्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट्स यांचे फॉलोअर्स किंवा यांना मतदान करणारे दोघांचंही संख्याबळ हे तुलनेने समप्रमाणात आहे. त्यामुळे तिथं हा हे डिसायझिव्ह किंवा निर्णायक ठरतात. कारण मग ऐन वेळेला नेमकं कोणाला कल दिला जातो हे फार मॅटर करतं. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रल कॉलेजमध्ये एक मत जरी तुम्हाला किंवा एक जरी जास्त तुम्ही मेजॉरिटीमध्ये आला तर बाकीचे मत हे सगळे तुम्हाला मिळतात. त्यामुळे हे स्विंग स्टेट्स खूप मॅटर करतात. असे सध्या 2 ते 3 स्विंग स्टेट्स आहेत. आता खरं तर फ्लोरिडा सारखं जे स्टेट आहे याला स्विंग स्टेट आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु आता सुद्धा ते एखादं बॅटल ग्राउंड किंवा स्विंग स्टेट सारखाच त्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे आता इथं आपल्याला ठरवावं लागेल की नेमकं निर्णय कोणत्या बाबतीमध्ये ते ठरू शकतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता मी मेन मुद्द्याकडे जाणार आहे, तो हा असणार आहे की आता सध्या एकूणच जो आपण ट्रेंड बघतो आहोत निकालांचा, त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांची शक्यता खूप जास्त मला वाटते आहे. आणि ते जर तसा प्रकार झाला तर आपल्याला एक गोष्ट म्हणजे डोमेस्टिक याच्यावरती आता अनेजींनी प्रकाश टाकलेलाच आहे, पण याच्यामध्ये फॉरेन पॉलिसीचा आस्पेक्ट देखील फार महत्वाचा आहे. तो आपण लक्षात सुद्धा घेणं गरजेचं आहे. एक तर असं आहे की एकूणच अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धानंतर सातत्याने जर आपण एकूण अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसीचा एक मुख्य उद्देश जर पाहिला तर तो सातत्याने जगामध्ये आपली सुप्रीमसी जी आहे, आपलं जे प्रभाव आहे, आपलं जे वर्चस्व आहे ते टिकवून ठेवणं हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट राहिलं. अमेरिका फर्स्ट आणि अमेरिका फर्स्ट हे सातत्याने आतापर्यंत अमेरिकेने टिकवलेलं आहे. ते महासत्तेचं स्टेटस टिकवलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं चॅलेंज चीनकडनं त्यांना आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने चीनचा विस्तार होतो आहे तर चीनला कुठेतरी रोखणं गरजेचं आहे अमेरिकेसाठी. आणि त्यामुळे अमेरिका चीनला नंबर 1 लावूच देणार नाही.
आणि अमेरिका सेकंड पोझिशनला राहणं हे अमेरिकन लोकांना आणि अमेरिकेला देखील हे सायकोलॉजिकली पटणारं नाहीये. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ते अत्यंत अग्रेसिव्हली प्रयत्न करतील. त्यामुळे चीन हा फार मोठा फॅक्टर असणार आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विषयी अत्यंत अग्रेसिव्ह स्टँड घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तान असेल, इराण असेल, दहशतवादाचा मुद्दा असेल, जसा उल्लेख आता अनिलजींनी केलेला होता तो म्हणजे क्वाडचा, कारण त्यांचं आता लक्ष हे एशिया पॅसिफिक, ज्याला ते इंडो पॅसिफिक असं म्हणतात आणि आता क्वाडला नव्या नॅटोच्या दृष्टिकोनातून कसं विकसित करता येईल हा एक अत्यंत महत्वाचा त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं फॉरेन पॉलिसी हा एक असा आस्पेक्ट आहे की तो देखील महत्वाचा ठरू शकतो. फॉरेन पॉलिसीज विषयी म्हणजे आज आता दिवसभरामध्ये नेमकं अध्यक्ष कोण होतं हे स्पष्ट होईलच आणि त्यानंतर फॉरेन पॉलिसीज विषयी सुद्धा आपल्याला सविस्तर एकदा परत बोलावं लागेल. क्षमा करा, मी शैलेंद्र सर आपल्याला थांबवलं. मी तुझ्याकडे हाच मुद्दा घेऊन येते की इंडो चायना असेल किंवा इंडो पाक असेल, आता तर असं साधारणपणे चित्र तरी दिसतंय की कदाचित ट्रम्प अध्यक्ष होतील. जर असं झालं तर काय परिणाम होईल? आणि मला वाटतं आपलं जे चीन विरोधाचे धोरण आहे त्याला जर का ट्रम्प मदत होईल का, आणि ह्याचं अमेरिकेच्या दृष्टीने एक कारण असं आहे की अफगाणिस्तानमधनं अमेरिका तर ऑलमोस्ट हे निघालेली आहे आणि तालिबान विरोधात तालिबानसोबतच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या ऑलमोस्ट ज्या आहेत त्या पूर्णत्वाला आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेची पाकिस्तानची जी गरज लागायची अमेरिकेत ती आता कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता पाकिस्तानला चुचकारण्याचा प्रयत्न अमेरिकेला करावा लागणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं पाक विरोधात धोरण असो किंवा चीन विरोधात असो त्याच्यामध्ये आपल्याला अमेरिकेची अधिक मदत होईल असं वाटतं. आणि याच्यामध्ये एक थोडक्यात मुद्दा सांगतो. आता हे निवडणूक होण्याच्या आधी जस्ट 3 दिवसाआधी अमेरिका भारत यांची जी 2+2 चर्चा झाली, असं अतिशय दुर्मिळ असं आपल्याला बघायला मिळतं की निवडणूक सुरू असताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, अमेरिकेचे संरक्षण मंत्री आपल्या देशामध्ये येऊन गेले आणि 2 दिवस राहून गेले आणि महत्त्वाचे करार साईन करून गेले आणि ह्याच्यावरूनच अमेरिकेच्या लेखी पण भारताचं जे वाढलेलं महत्त्व आहे हे अधोरेखित होतं. नक्की. अमेय, खूप खूप आभार. अमेय चोंबळे आपल्यासोबत होते, अनय्य जोगळेकर आपल्यासोबत होते आणि शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत होते. आपल्या तिघांचेही खूप आभार. खरं तर अमेरिकेतले निकाल, अमेरिकेतलं राजकारण, बायडन किंवा ट्रम्प या सगळ्यांविषयी बोलायचं झालं तर 1 तास कमी पडेल, पण या चर्चेदरम्यान सगळ्या मुद्द्यांना हात घालण्याचा, त्याच्याविषयी विश्लेषण करून घेण्याचा प्रयत्न आपण केला. तुम्हा तिघांचे पुन्हा एकदा आभार. या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.